In last lecture, we studied the control and characteristics of control line in lecture number 9. Today, we are going to learn the lecture number 10, principles of soil and water conservation. In this topic, first we see the definition of soil erosion. Today, we are going to learn the topic number 10, that is lecture number 10, principles of soil and water conservation. In this topic, first we see the definition of soil erosion. Soil erosion may be defined as detachment, transportation, and deposition of soil particles from one place to another under influence of wind, water, or gravity forces. Soil erosion may be defined as detachment, transportation, and deposition of soil particles from one place to another under influence of wind, water, or gravity forces. soil erosion म्हणजे काय? तर हे डिटॅचमेंट म्हणजे मातीचा कण एकमेकांपासून डिटॅच होतो म्हणजे वेगळा होतो. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहून जातो आणि डिपोजिशन होतो म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडतो. परंतु कसा? फ्रॉम वन प्लेस टू अनदर अंडर इन्फ्लुएंस ऑफ विंड, वॉटर और ग्रॅव्हिटी फोर्सेस कॉल्ड ॲज सॉइल इरोजन. त्यालाच काय म्हटलंय? तर सॉइल इरोजन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर when natural vegetations and trees are cleared for agricultural purposes, ज्यावेळेस शेती करण्याच्या उद्देशानं आपण नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे काय? निसर्गतः वाढलेली झाडं झुडपं किंवा ट्रीज किंवा झाडं ही कट करतो त्यावेळेस काय होतं? तर द नॅचरल प्रोटेक्शन दॅट द सॉइल हॅड डिस्टर्ब, त्यावेळेस ती सॉइल डिस्टर्ब होते. त्यानंतर काय होतं? and the soil detachment and movement occurs at great speeds usually, आणि त्यावेळेस त्यांची मूवमेंट ही ग्रेट स्पीडनं म्हणजे जास्त गतीनं मूवमेंट घडून येते. त्यानंतर वी आर टू लेट इन रिअलायझिंग हाऊ आवर लँड्स गेटिंग इरोडेड, आपण उशीर झालेला असतो आपल्याला की ते समजण्यासाठी की आपल्या जमिनीचं किती इरोजन व्हायलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये द सबसॉइल हॅज बीन एक्सपोज्ड, त्यावेळेस सबसॉइल ही एक्सपोज झालेली असते. मिल्स अँड गलीज हॅव फॉर्मड, जमिनीमध्ये गळ्या तयार झाल्यासाठी किंवा पाणी वाहून जाऊन त्या ठिकाणी असे वेगवेगळे मार्ग तयार झाल्यासाठी दिसतात. द टॉप सॉइल इज आवर सपोर्टिंग लेअर. टॉप सॉइल लेअर म्हणजे वरचा मातीचा थर हा आपल्याला आधार देणारा किंवा सपोर्टिंग लेअर असतो. अँड इट इज अप ऑन प्रोडक्टिव्हनेस ऑफ दिस लेअर दॅट आवर सर्वायवल अँड प्रॉस्पेरिटी रेस्ट्स. याच्यावरती सर्वायवल म्हणजे काय? तर उत्पन्न प्रोडक्टिव्हनेस जो आहे किंवा ते जगणं जे आहे हे टॉप लेअरवरती. जगणं म्हणजे त्यापासून मिळणारं उत्पन्न, ज्यावर आपण सर्वाइव्ह होतो किंवा आपल्याला अन्न मिळतं किंवा अन्नधान्याचं उत्पादन होऊ शकतं, हा टॉप लेअर जर वाहून गेला तर त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न मिळणार नाही. त्यानंतर टॉप लेअर वाहून गेला तर मग आपण बघितलं की सबसॉइल येते, पण टॉप लेअर जर वाहून गेला तर फार नुकसान होतं. त्यानंतर द फॉर्म्स ऑफ सॉइल इरोजन बाय वॉटर आर शीट अँड री-इरोजन. वॉटरमुळं सॉइल इरोजन होण्याचे प्रकार कोणते? तर शीट आणि री-इरोजन. त्यामध्ये शीट इरोजनमध्ये बघा, शीट आणि री-इरोजनमध्ये रेड सॉइलमध्ये होतं 4 ते 10 टन पर हेक्टर पर इयर. रेड सॉइलमध्ये किती होतं? 4 ते 10 टन पर हेक्टर पर इयर. ब्लॅक सॉइलमध्ये होतं 17 ते 43 टन पर हेक्टर पर इयर. आणि ॲल्युएल सॉइलमध्ये होतं 4 ते 14 टन पर हेक्टर पर इयर. ॲल्युएल सॉइलमध्ये गली इरोजनमुळं 33 टन पर हेक्टर पर इयर इन रेव्हेन रिजन. हिल साइड इरोजनमध्ये जर बघितलं तर मोर दॅन 80 टन पर हेक्टर पर इयर इन लँड स्लाइड माइन स्पॉइल अँड
स्ट्रीम बँक इरोजन. म्हणजे बघा हे अजून एकदा मी रिवाइज करतो. हिल साइड इरोजन मध्ये मोर दॅन म्हणजे जास्त किती 80 टन पर हेक्टर पर इयर इन लँड स्लाइड माइन स्पॉइल एरियाज अँड स्ट्रीम बँक इरोजन. म्हणजे काय सांगितलं यांनी इथं तर वेगवेगळे इरोजनचे प्रकार दिले जातात. त्यामुळे किती नुकसान किंवा किती इरोजन होतंय, वाहून जाणारं जे काही इरोजन आहे किंवा मातीचा कण आहे ते किती वाहून जातात त्यांनी त्याचं आकडेवारी दिली. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण आकडेवारी बघत असताना याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शीट आणि रीड इरोजन मध्ये जर आपण बघितलं तर ते आहे 4 ते 10 टन पर हेक्टर पर इयर रेड सॉइल मध्ये. त्यानंतर ब्लॅक सॉइल मध्ये आहे 17 ते 43 टन पर हेक्टर पर इयर ब्लॅक सॉइल मध्ये. त्यानंतर ॲल्युमिल सॉइल मध्ये जर बघितलं ते आहे 4 ते 14 टन पर हेक्टर पर इयर. गली इरोजनच्या बाबतीत जर बघितलं तर 33 टन पर हेक्टर पर इयर रेमेन रिजन मध्ये. एवढी आकडेवारी केली. आकडेवारी अजून एकदा रिवाइज बघा. शीट आणि रीड इरोजन जर बघितलं रेड सॉइल मध्ये तर ते आहे 4 ते 10 टन पर हेक्टर पर इयर. ब्लॅक सॉइल मध्ये आहे 17 ते 43 टन पर हेक्टर पर इयर. त्यानंतर ॲल्युमिल सॉइल मध्ये आहे 4 ते 14 टन पर हेक्टर पर इयर. त्यानंतर गली इरोजनच्या बाबतीत जर बघितलं तर 33 टन पर हेक्टर पर इयर रेव्हेन रिजन मध्ये. हिल साइड इरोजन मध्ये जर बघितलं तर मोर दॅन 80 टन पर हेक्टर पर इयर हे आपण बघितलं. त्यानंतर याच्यामध्ये आपण बघूया फॅक्टर्स अफेक्टिंग सॉइल इरोजन. सॉइल इरोजनवर वेगवेगळे फॅक्टर्स अफेक्ट करतात. त्यामध्ये आहे रेनफॉल, रन ऑफ, विंड, सॉइल स्लोप, प्लांट कव्हर अँड प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ कॉन्झर्वेशन मेजर्स. म्हणजे व्हेरियस फॅक्टर्स आर अफेक्ट ऑन soil erosion such as rainfall, runoff, wind, soil slope, plant cover and presence or absence of conservation measures. But these factors are grouped into following three heads. Three heads मध्ये ते फॅक्टर सगळे फॅक्टर ग्रुप केले. मग पहिला ग्रुप आहे एनर्जी, दुसरा आहे रेजिस्टन्स आणि तिसरा आहे प्रोटेक्शन. तर याच्यामध्ये एनर्जी मध्ये काय होतं तर इट इन्क्लूड्स पोटेन्शियल ॲबिलिटी ऑफ रेनफॉल, रनऑफ, विंड टू कॉज इरोजन. यामध्ये काय काय बघायचं आहे तर पोटेन्शियल ॲबिलिटी ऑफ रेनफॉल, रनऑफ आणि विंड. त्यानंतर दोन फॅक्टर विच आर डायरेक्टली अफेक्ट द पॉवर ऑफ इरोजिंग एजंट. हे फॅक्टर डायरेक्टली अफेक्ट करतात कशाला तर पॉवर ऑफ इरोजिंग एजंटला. सच ॲज रिडक्शन इन लेंथ ऑफ रनऑफ. याच्यामध्ये काय होतं तर रिडक्शन इन द लेंथ ऑफ रनऑफ और विंड ब्लो थ्रू कंस्ट्रक्शन ऑफ टेरेस बंड्स. काय करायचं त्यामध्ये तर टेरेस बंड्स तयार करायचे. त्यानंतर इन केस ऑफ वॉटर इरोजन अँड विंड ब्रेक्स और शेल्टर बेड्स इन केस ऑफ विंड इरोजन. विंड ब्रेक्स ॲडजस्ट करा किंवा शेल्टर बेड्स बसवा कशासाठी तर विंड इरोजन कंट्रोल करण्यासाठी. म्हणजे मोठमोठे झाडं प्लांटेशन करणं त्यामुळे वाऱ्याला अडथळा होईल अशा पद्धतीनं ते तयार करणं गरजेचं आहे. इथं हा पहिला फॅक्टर म्हणजेच एनर्जी फॅक्टर समाप्त होतो. त्यानंतर 2 नंबर आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्समध्ये काय बघायचं आहे ग्रुप ऑफ फॅक्टर विच अफेक्ट द सॉइल क्रेडिटॅबिलिटी अँड देअरबाय सॉइल इरोजन इज रेफर्ड ॲज रेजिस्टन्स. म्हणजे काय हा एक ग्रुप ऑफ फॅक्टर आहे. कसा फॅक्टर आहे तर ग्रुप ऑफ फॅक्टर आहे. तो काय होतो विच अफेक्ट द सॉइल क्रेडिटॅबिलिटी. तो कशावर अफेक्ट होतो तर सॉइल क्रेडिटॅबिलिटीवर. कशावर अफेक्ट होतो सॉइल क्रेडिटॅबिलिटीवर. म्हणजे मातीच्या किंवा जमिनीच्या विश्वासार्हता जो आहे म्हणजे विश्वासूपणा किंवा क्रेडिट असणं जे आपण म्हणतो तसं क्रेडिटॅबिलिटीवर ते अफेक्ट करतं. ह्यालाच म्हणायचं रेजिस्टन्स. त्यानंतर याच्यामध्ये कोणकोणत्या सॉइल प्रॉपर्टी विचारात घेतल्या जातील तर केमिकल आणि
mechanical. Soil properties like chemical and mechanical are counted as factors in this direction. रेजिस्टन्स फॅक्टरमध्ये कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या तर सॉइलच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत केमिकल आणि मेकॅनिकल प्रॉपर्टी त्या विचारात घेतलेल्या आहेत. These factors basically encourage the infiltration rate of the soil. हे फॅक्टर कशाला एनकरेज करतात तर infiltration rate of the soil यासाठी thereby reduction in runoff. त्यामुळे काय होतं runoff रिडक्शन होतो and ultimately decrease the soil erodibility. म्हणजे काय होतं याच्यामध्ये बघा तर इन्फिल्ट्रेशन रेट म्हणजे मातीमध्ये पाणी मुरलं थोडक्यात इन जनरल. पुढे आपल्याला डिटेल येणार आहे. इन जनरल आपण सध्या ध्यानात घेऊ. इन्फिल्ट्रेशन म्हणजे काय तर जमिनीमध्ये पाणी मुरलं. रन ऑफ म्हणजे पाणी वाहणं आणि सॉइल इरोजन म्हणजे मातीचे कण वाहून जाणं. जर इन्फिल्ट्रेशन वाढलं तर रन ऑफ कमी होणार आहे हे आपण पहिल्यांदा बघितलं. त्यानंतर इन्फिल्ट्रेशन वाढलं तर रन ऑफ कमी होणार. अल्टिमेटली सॉइल इरोजन सुद्धा कमी होणार. काय वाढवावं लागेल तर इन्फिल्ट्रेशन वाढवावं लागेल. द कल्टिवेशन डिक्रीजेस द इरोडेबिलिटी ऑफ क्ले सॉइल. क्ले सॉइल मध्ये जर कल्टिवेशन केलं तर त्या ठिकाणी इरोजन कमी होणार क्ले सॉइल मधलं बट इन्क्रीजेस टू दॅट ऑफ सँडी सॉइल. हे कशामध्ये वाढणार आहे तर सँडी सॉइल मध्ये ते वाढणार आहे. त्यानंतर तिसरा फॅक्टर हा दुसरा फॅक्टर समाप्त होतो. तिसरा फॅक्टर आहे प्रोटेक्शन. तर याच्यामध्ये बघा प्लांट कव्हर आर कमिंग इन द प्रोटेक्शन ग्रुप. प्लांट कव्हर कोणत्या ग्रुपमध्ये येतात तर प्रोटेक्शन ग्रुपमध्ये. हे काय करतं प्लांट कव्हर इट इंटरसेप्ट द फॉलिंग ऑफ रेनड्रॉप बिफोर रीचिंग देम ऑन ग्राउंड सरफेस. ते काय करतं इट इंटरसेप्ट फॉलिंग रेनड्रॉप म्हणजे पावसाच्या थेंबाला अडथळा करतो कधी तो ग्राउंड सरफेसवर पोहोचण्याच्या अगोदर अडथळा तयार करतं दस रिड्युसिंग द इम्पॅक्ट ऑन सॉइल. त्यामुळे मातीवर होणारा परिणाम किंवा जमिनीवर होणारा परिणाम हा थांबवला जातो. The plant cover also reduces the runoff and wind velocity. Plant cover wind velocity सुद्धा कमी करतं किंवा runoff सुद्धा कमी करतं. Ultimately it reduces the soil erosion. त्यामुळे soil erosion कमी होतं आणि हे soil erosion कमी करायचं असलं तर anyone should be developed or farmer should be developed the well planned कव्हर. प्लांट कव्हर किंवा सुटेबल प्लांट कव्हर शेतकऱ्यांनी किंवा शेती करणाऱ्या तरुणांनी किंवा आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या तरुणांनी झाडे लावून म्हणजे प्लांटेशन करून जर शेती केली तर मातीची धूप कमी होणं म्हणा किंवा मातीचं नुकसान कमी होणं अशा पद्धतीचे फायदे आम्हाला मिळू शकतात. म्हणून सुटेबल प्लांट कव्हर शेतकऱ्यांनी डेव्हलप करणं गरजेचं आहे. तरुण शेतकऱ्यांनी जर शेतीकडे वळत असतील तर यामध्ये आपण प्लांटेशन करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जिथं आवश्यक आहे तिथं शेतामध्ये झाडं असणं गरजेचं आहे. वृक्षतोड थांबवणं सुद्धा गरजेचं आहे. वृक्षतोडीमुळं बरंचसं नुकसान होतं तर व्यवस्थितरित्या झाडांचं प्लांटेशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये प्लांट कव्हर डेव्हलप करणं गरजेचं आहे. ते काय करायचं तर ह्याच्यामध्ये ग्रोईंग किंवा प्लांटिंग द व्हेजिटेशन ग्रो करा वाढवा. त्यानंतर सॉइल लॉस रेट इज सेव्हर ऑर नॉट. सॉइल लॉस रेट इज सेव्हर ऑर नॉट इज जज्ड रिलेटिव्ह टू द रेट ऑफ सॉइल फॉर्मेशन. सॉइल लॉस जो आहे तो सॉइल फॉर्मेशन नुसार जज करणं गरजेचं आहे. इफ द सॉइल प्रॉपर्टीज सच ॲज न्यूट्रिएंट टेक्स्चर अँड थिकनेस ऑफ द सॉइल न्यूट्रिएंट टेक्स्चर अँड थिकनेस ऑफ द सॉइल रिमेन अनचेंज म्हणजे तो बदलला नाही थ्रूआउट द टाइम पूर्ण वेळेमध्ये तो जर बदलला नाही देन इट इज अज्युम्ड दॅट रेट सॉइल लॉस अँड सॉइल फॉर्मेशन इज इन बॅलन्स. म्हणजे सॉइल लॉसचा रेट आणि सॉइल फॉर्मेशनचा रेट हा बॅलन्समध्ये आहे.
असं ॲज्युम करता येतं. द सेव्हरिटी ऑफ सॉइल इरोजन व्हॅरीज विथ टाइम अँड स्पेस बोथ. सेव्हरिटी जी आहे ती टाइम आणि स्पेसमध्ये ही वेगवेगळी असणार आहे. इथं हा थर्ड फॅक्टर प्रोटेक्शन समाप्त होतो. 3 फॅक्टर आहेत, एनर्जी, रेजिस्टन्स आणि प्रोटेक्शन. या टॉपिकमध्ये आपण काय काय बघितलं, सुरुवातीपासून अजून एकदा रिवाइज. सॉइल इरोजनची डेफिनेशन, त्यानंतर सॉइल इरोजन कमी कसं करायचं म्हणजे नॅचरल व्हेजिटेशन वाढवणं गरजेचं आहे हे आपण बघितलं. त्यानंतर त्यामध्ये आकडेवारी बघितली की वेगवेगळ्या सॉइलमध्ये किती इरोजन लॉस होतो हे सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग सॉइल इरोजन म्हणजे 3 फॅक्टर आहेत. पहिला आहे एनर्जी, दुसरा आहे रेजिस्टन्स आणि तिसरा प्रोटेक्शन. असे 3 फॅक्टर आपण बघितले. या टॉपिकवर डेफिनेशनला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा डिस्क्रिप्टिव्हला सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा फिल इन द ब्लँक्सला सुद्धा त्याकडे विचारली जाऊ शकते. इथं हे लेक्चर नंबर 10 समाप्त होतं.